आधी रामायण लिहिलं त्याचप्रमाणे रामाने लीला केली. पण आता मी सांगतो ते ऐका. प्रभू रामचंद्र हयात असताना रामाचं चरित्र लिहिलं, त्याला म्हणायचं वाल्मिकी रामायण. आणि आधी रामायण लिहिलं त्याप्रमाणे रामाने कृती केली, ते रामायण म्हणजे अध्यात्म रामायण. रामायण दोघांमधला फरक आहे का? वाल्मिकी रामायण वाल्मिकी ऋषींनी लिहिलंय, अध्यात्म रामायण कोणीही लिहिलेलं नाही. ते साक्षात शंकरांच्या मुखातून प्रगट झालं आणि जगदंबा पार्वतीने शंकरांच्या मांडीवर बसून ऐकलं. ईश्वर पार्वती संवादातनं जे रामायण निर्माण झालं ते अध्यात्म रामायण. जसं लिहिलं तसं रामाने आचरण केलं. पण वर्तमान काळातलं वाल्मिकी रामायण हे रामचंद्रांच्या काळात. आता सीतेची त्यागाची कथा सांगितली पाहिजे की प्रभू रामचंद्र वनवासात आल्यानंतर आनंदाने रामाचं राज्य सुरू होतं. पण या अयोध्या नगरीत एका धुव्याने सगळ्या अयोध्या नगरीत सगळ्यांचं मन कलुषित केलं. आणि काय म्हणे, प्रभू रामचंद्र अत्यंत शुद्ध आहे, अत्यंत पवित्र, अत्यंत कल्याणमय देह धारण करतात. त्यांनी कोणाबरोबर संसार करावा हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. धोबी म्हणतो बरं का, आणि कोणाबरोबर लग्न करावा हा कोणाचा विषय? माझा आहे. तुम्ही कोणाबरोबर लग्न करावा हा कोणाचा विषय? तुमचा आहे. पण तो धोबी म्हणतो त्या रामाने अयोध्येच्या सिंहासनावर राणी म्हणून कोणाला बसवावं हा विषय मात्र रामाचा नाही, तो सगळ्या अयोध्यावासियांचा आहे. कोणाचा? कारण ही अयोध्या आमची आहे, राजा आमचा आहे, सिंहासन आमचं आहे. त्यामुळे राजाच्या उजव्या बाजूला बसणारी राणी सुद्धा आमची आहे. आम्हाला ती पसंत असते. त्या धोब्याने शंका निर्माण केली, जी रावणासारख्या राक्षसाच्या ताब्यात 1 वर्ष राहिली. असं म्हणतात तिने अग्नीमध्ये शुद्धी केली, तो धोबी म्हणतो. पण ती आधी कुठे डोळ्यांनी? हा नराधम रावण त्या सीतेचं शोषण त्याने केलं नसेल कशाला? अयोध्येची गादी विटाळली असं धोबी म्हणू लागला. प्रभू रामचंद्रांना ती वार्ता समजली. प्रभू रामचंद्र म्हणतात, माझी सीता शुद्ध आहे हे मला माहिती आहे, पण अयोध्येतल्या जनसामान्यांच्या मनात सीतेबद्दल जर शंका असेल तर जोपर्यंत सीतेबद्दलची शंका फिरत नाही तोपर्यंत मी सीतेचा त्याग करतो. म्हणून लक्ष्मणाबरोबर सीतेला रथात बसवून सांगितलं, तू वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात सीतेला नेऊन सोड. लक्ष्मणाने ज्यावेळेस सीतेला नेऊन तमसा नदीच्या पैन तीरावर सोडलं त्यावेळी सीता, हे सीते, रामरायाने तुझा त्याग केलाय असा शब्द सांगितला. त्यावेळी सीता मूर्छित पडली. लक्ष्मण रथात बसून निघून गेला. पण जंगलात स्त्री बेशुद्ध पडल्यावर क्षणी जंगलात वातावरण पशु पक्षी चिवचिवाट करू लागले, माकडं झाडावर चढू लागले, गोंगा घेऊ लागला. वनवासी लोकांनी तो टिपला आणि सीतेला शोधत शोधत आले. त्यांना ती साक्षात स्वर्गातली पडणारी अप्सरा वाटली. त्यांना वाटलं विमानातनं तोड पडली आहे अप्सरा. वाल्मिकी ऋषींना सांगितलं, महाराज आपल्या आश्रमाजवळ अप्सरा पडली, अप्सरा पडली, अप्सरा पडली. वाल्मिकी ऋषी आले. त्यांनी सीतेला ओळखलं, आश्रमामध्ये नेलं आणि सांगितलं, तू सीते आहेस ना, तू सीता आहेस ना? म्हणे हो. म्हणे गर्भवती दिसतेस? म्हणे हो. म्हणे एक काम कर, तू इकडे कशी आली? मी अंतर्ज्ञानाने रामरायाला तुझ्याबद्दल शंका आली. त्या रामाचा मी धिक्कार करतो ज्याने सीतेवरती संशय घेतला. पण काळजी करू नकोस,
वाल्मिकींनी सीतेला जवळ पोटाशी धरून सांगितलं, आजपासून तू माझी मुलगी आहेस. जोपर्यंत अयोध्येच्या सिंहासनावर तुला सन्मानाने बसवत नाही तोपर्यंत हा वाल्मिक शांत बसणार नाही. पण तू या आश्रमात अनेक स्त्रिया आहेत, अनेक पुरुष आहेत, अनेक शिष्य आहेत, अनेक शिक्षक आहेत, कोणालाही तुझा परिचय द्यायचा नाही. तू या आश्रमामध्ये वनदेवी म्हणून राहायचं. काय म्हणून राहायचं? म्हणून त्या तमसा नदीच्या किनाऱ्यावरती सीतेचं मंदिर वनदेवी मंदिर म्हणून म्हटलं, वनदेवी. आणि त्या सीतेला वाल्मिक ऋषींनी आपली मानस कन्या म्हणून आश्रमामध्ये एका योग्य वेळेस वाल्मिक ऋषींनी सर्व आरोग्यशास्त्रात निष्णात असलेले, वैद्यकीय शास्त्रात निष्णात असलेले वैद्य सुईणी यांचं प्रयोजन केलं. योग्य वेळेस सीतेचं बाळंतपण गेलं आणि सीतेने कुश आणि लव या दोघांना जन्म दिला. मोठा कोण? कुश. लहान कोण? लव. आपण बोलताना लव कुश म्हणतो. आपण बोलताना काय म्हणतो? पण गीत रामायणात स्वच्छ या गोष्टीचा उल्लेख केला आहे. कुशल रामायणात मोठा कोण आहे? कुश. आणि लहान कोण आहे? आमच्या देवर्षी नारदांनी त्या बाळांना बघितलं, मांडीवरती घेतलं आणि मनात विचार केला तुकाराम महाराजांच्या शब्दात, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ उमटी. बीज उत्तम असल्याशिवाय असे फळ येत नाही. ज्या अर्थी इतके सुंदर मुलाल आहे त्या अर्थी राम तर शुद्धच आहे, पण सीता सुद्धा कशी असली पाहिजे? शुद्ध असते. माझ्या मनात तर शंकाच नाही, पण आज पुरावा मिळाला आणि पुरावा मिळाल्यानंतर देवर्षी नारदांनी सांगितलं. म्हणून वाल्मिकींनी शब्द नीट ऐका, सीतेला सन्मानाने राजसिंहासनावर बसवण्यासाठी 1,00,000 श्लोक असलेला वाल्मिकी रामायण नावाचा ग्रंथ लिहिला. किती? वाल्मिकी रामायण का लिहिलं? तर देवर्षी नारद आणि वाल्मिकींचा पुढे संवाद झाला. त्या संवादात वाल्मिकी रामायण वाल्मिकी ऋषी म्हणतात, हे काही रामाचं चरित्र नाही महाराज. म्हणजे मग कोणाचं लिहिलं? म्हणे सीता याश्चरितमहत्. इथे चरित्र मी कोणाचं लिहिलंय? सीतेचं लिहिलंय. आणि सीतेचं चरित्र लिहिता लिहिता रामाचं नाव यावं लागतं. म्हणून याच्यात चरित्र कोणाचं आलंय? रामाचं. वस्तुतः रामायण चरित्र कोणाचं आहे? सीतेचं. का बरं? तर रामाचं प्रत्येक चरित्र लिहित असताना सीता कशी शुद्ध आहे हे सांगण्याचा प्रयत्न वाल्मिकी ऋषींनी केला. आता ग्रंथ तयार झाला, शिकवायचा कोणाला? विचारच करताय. इतक्या डोळ्यासमोर कुशल आले. आमच्या वाल्मिकी ऋषींनी 2 सुंदर वीणा तयार केल्या, दोघांच्या गळ्यात घातल्या आणि त्यांना या 1,00,000 श्लोकांमध्ये 24,000 श्लोक शिकवले. किती? आणि सांगितलं हे 24,000 श्लोक तुम्ही कंठस्थ करून टाका. कंठस्थ म्हणजे काय? पाठ करून. आमच्याकडे मौंज झाली ना, मौंज. त्या आमच्या मुलांना पहिला धडा असतो. कोणी घरी आलं म्हणजे मी कोणाच्या घरी गेलो त्यांच्याकडे मौंज झाली असेल तर त्या मुलाला विचारतो, का रे संध्या पाठ झाली का? संध्या करतो का विचार? काय विचारायचं? अरे काय करतोस तू? मी यजुर्वेद शिकतो. किती पाठ झाले? अध्याय म्हटले किती ते नाही, कंठस्थ केले. कारण ब्राह्मणाची विद्या कुठे असली पाहिजे? डोक्यात असली पाहिजे. ती पोथीत असून चालणार नाही. कल्पना करा, इथे काही प्रसंग घडला आणि मला कोणीतरी सांगितलं, महाराज आम्ही शेजारचाच
धर्मशाळेत आलोय आणि आमचे महाराज आजारी होते, ते घरी गेले. आमची भागवताची कथा आहे, सांगता का भागवत? ते भागवत मी कधी सांगेन? खरं सांगा. ते पोथीत असेल तेव्हा का डोक्यात असेल तेव्हा? डोक्यात असेल. आता माझी गयेला कथा झाली म्हणून तिथे मी हरिवंश पुराणाचं वर्णन केलं. सगळ्यांनी सांगितलं हरिवंश पुराण यावेळेस सांगणार. उद्यापासून अयोध्येतच मी काय सांगणार? हरिवंश पुराण सांगणार उद्यापासून. बघा हे सगळं कुठे ठेवावं लागतं? डोक्यात, कंठस्थ. आमच्या कुशलवांनी 24,000 श्लोक काय केले? कंठस्थ केले. आणि हे 24,000 कंठस्थ श्लोक झाल्यानंतर आता हे म्हणतात कसे, गातात कसे? एखादी गोष्ट येणं निराळं आणि प्रेझेंट करणं निराळं. म्हणून आमच्या वाल्मिक ऋषींनी पहिली रामायण कथा आपल्या आश्रमामध्ये आयोजन. आजूबाजूचे सर्व ऋषींनी, त्यांच्या पत्नी, त्यांच्या शिष्य सर्वांना बोलवून सांगितलं, माझे हे 2 शिष्य आजपासून रामायणाची कथा सांगणार आहे. तुम्ही सगळ्यांनी रामायणाच्या तसं कशाला? भोजनाला चिकडे या, मुक्कामी चिकडे या. माझ्या 2 नातवांचं कौतुक करा, कारण ते जानकीला कन्या मानतात म्हणून हे कोण झाले? नातू. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 6 दिवस, 7 दिवस, 8 दिवस, 9 दिवस सगळे ऋषीमुनी कथा संपली. गळ 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 डोळ्यात नाशवली होती. काही ऋषीमुनी गेले, कुशलवांच्या पाठीवर शाबासकी देऊन त्यांना मिठी मारून लागले. काहींनी घरून स्वतः सूत कातरून आणलेली यज्ञोपवीत म्हणजे जांभी त्यांना दक्षिणा म्हणून दिली. कोणी जपासाठी हरणाचं अजिन म्हणजे हरणाचं कातड दिलं. कोणी रुद्राक्षाच्या माळा दिल्या, कोणी तुळशीच्या माळा दिल्या, कोणी गोपी चंदन, कोणी अंगावर पांघरण्यासाठी उत्तम वस्त्र दिलं, कोणी बसण्यासाठी पाट दिला, कोणी चंदन उगाळून लावण्यासाठी दिलं, कोणी सहाण दिली. सहाण माहिती आहे ना? कोणी हळदीचं कुंकू दिलं. विविध प्रकारच्या सगळ्यांनी भेट वस्तू दिल्या. आमच्या वाल्मिकींनी विचारलं, कसे हे माझे नातू रामायण सांगतात? सगळ्यांनी एका वाक्यात सांगा. त्या तमसा नदीच्या तीरावर असणाऱ्या सर्व ऋषींनी एका वाक्यात सांगितलं. ते वाक्य आपणही म्हणू. सगळ्यांनी म्हणा, यावत् स्थास्यन्ति गिरयः, यावत् स्थास्यन्ति गिरयः, सरितश्च महीतले, तावत् रामायण कथा लोकेषु प्रचतिष्ठति. सियावर रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की, गोपाल कृष्ण भगवान की, त्र्यंबकेश्वर भगवान की. हा वाल्मिकी रामायणाला ऋषीमुनींच्या मुखातून मिळालेला आशीर्वाद. यावत् स्थास्यन्ति गिरयः, जोपर्यंत या पृथ्वीवरती पर्वत असतील. गिरी म्हणजे कोण? पर्वत. सरितश्च महीतले, जोपर्यंत या पृथ्वीवरती नद्या वाहतील. तावत् रामायण कथा, तोपर्यंत ही रामाची कथा लोकेषु प्रचतिष्ठते, लोकांमध्ये प्रचलित असेल. वाल्मिकी रामायण तुम्ही आजपासून कथा ऐकताय, या कथेचं पुण्य काय माहिती का? या कथेचं पुण्य भागवत ऐकलं पितरांची मुक्ती होते. भागवत कथा ऐकली आत्मोद्धार होतो. भागवताची कथा गर्भिणीने ऐकली, गर्भवती स्त्रीने ऐकली, कृष्णासारखा होतो. पण खरं सांगा, रामायणाची कथा ऐकली तर काय होतं? तर या रामायण कथेला तुम्हाला
9 तास क्षुधा आणि तृषा भूक तहानेचा विसर पडे. म्हणे महाराज किती दिवस ही रामायण कथा करायची. म्हणे जोपर्यंत ही रामायण कथा ऐकून रडणारा पुरुष तुम्हाला आढळत नाही तोपर्यंत अयोध्येतनं परत यायचं नाही. जाताना आईला नमस्कार करून जानकी देवीला नमस्कार करून वाल्मिकी ऋषींचा आशीर्वाद घेऊन हे कुशल अयोध्येमध्ये आले. गल्ली गोळा फिरू लागले. रामायणाची कथा सांगू लागले. आश्चर्य. पहिल्या दिवशी कुशल पुढे अयोध्येतलं जनमानस मागे जाऊ लागले. हे जिकडे जातात तिकडे ती कथा ऐकत 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 लोक जातात. कुणी रस्त्यात भेटलं तर सांगतात रामभाऊ काय कथा आहे तुम्ही पण हरिभाऊ तुम्ही पण आमच्या मागे चला. सगळे जण चर्चा करतायत. पण तिकडे अयोध्येच्या राजमंदिरात प्रभू रामचंद्रांनी राजसूय यज्ञ करायला घेतला होता. जनसामान्य तिथे येऊन रोज यज्ञाची शोभा बघायची. आज यज्ञ सुरू झाला. एकही मनुष्य यज्ञ पाहायला का नाही आला. लक्ष्मणाला भरताला शत्रुघ्नाला हनुमंताला तपासणी करायला सांगितली. अयोध्येचे लोक आज यज्ञ पाहायला लागले. सगळे जण बाहेर गेले. तपासणी करून रिपोर्टिंग करू लागले रामाला. म्हणे रामा तुमची सगळी गर्दी त्या मुलांनी घेतली. म्हणे काय सुंदर हरिकथा करता. मग रामांनी सांगितलं त्या मुलांना आपल्या राजप्रसादात बोलवा. कुशलवांना निरोप दिला लक्ष्मणाने. म्हणे तुम्हाला रामचंद्रांनी बोलवलं. या मुलांनी पाणीदारपणाने उत्तर दिलं आणि कोणाच्याही घरी जा. लक्ष्मणाने हे उत्तर रामचंद्रांना दिलं. रामचंद्र म्हणतात तुम्ही दक्षिण आधी रूपा. वाल्मिकी रामायणात दिलंय त्या काळात 18,000 सुवर्ण मुद्रांच्या परिगणपये 18,000 सुवर्ण मुद्रांची दक्षिणा दिली होती. किती? 1 तोळ्याची 1 सुवर्ण मुद्रा गुणिले 18,000 गुणिले 1.5 लाख एवढी दक्षिणा तुम्ही मला द्या. गोपाल कृष्ण राम कथेची एवढी दक्षिणा आहे 18,000 सुवर्ण. आमच्या कुशलवांनी पाणीदारपणाने सांगितलं आम्ही रामाची कथा ऐकत नाही. रामकथा काही वस्तू नाही आणि रामकथा काही क्रय विक्रय करण्याची गोष्ट. आमच्या गुरुची आज्ञा आम्ही कोणाकडे येणार नाही, कोणाकडे हात पसरणार नाही, कोणाची दक्षिणाही घेणार. हनुमंतांचा सगळ्यात विश्वासू सेवक होता त्याचं नाव हनुमंत. रात्री 12 वाजता हनुमंत रामाकडे गेले आणि अंतरंग रिपोर्ट दिला. हनुमंतांचा रिपोर्ट सगळ्यांपेक्षा काय होता. हे रामा हे 2 मुलं आले. मी यांच्या मागे अयोध्येत सकाळपासून फिरतोय. मला त्या मुलांकडे पाहिलं. तुझ्याशिवाय तुम्ही एक क्षण राहू शकत नाही रामा. पण त्या मुलांकडे पाहिलं की मला रामाचे 2 रूप दिसतात. सजीव पुतळे रघुरायाचे. पुत्रगाती चरितपित्याचे. ते तुमचं चरित्र गातायत महाराज. आणि खरं सांगू का हनुमंत म्हणतात तुमचं चरित्र तुमच्यापेक्षाही सुंदर आहे महाराज. तुम्ही ते चरित्र ऐकायला नाही. रामरायांनी सांगितलं चरित्र ऐकायला हरकत नाही. मी एकट्याने जर ऐकलं तर अनेक जणांना कथा ऐकायला नाही. राजा आला म्हणल्यावरती सेवकांना बाहेर काय करावं लागेल. पहारा करावं लागेल. कथा ऐकता येईल का. प्रभू रामचंद्र म्हणतात मी जर ऐकली तर अनेक जणांना कथा ऐकता येणार नाही. माझ्या सारथ्यांना ऐकता येणार नाही. सेवकांना ऐकता येणार नाही. माझ्या रक्षकांना ऐकता येणार नाही. माझ्या मंत्र्यांना ऐकता येणार. म्हणून मी यज्ञस्थळावरती सकाळी यज्ञ दुपारी कथा असं आयोजन करतो. त्याप्रमाणे आयोजन झालं. मुलांना सांगितलं का तुम्ही कोणाच्या घरी करत नाही. यज्ञ मंडपात कथा कराल का.
मुलांनी सांगितलं यज्ञो वै विष्णू विष्णुर्वै यज्ञः, यज्ञ ही विष्णूची भूमी आहे म्हणून यज्ञस्थळी अवश्य कथा करू. पण आम्ही तुमच्या यज्ञस्थळी कथा करू, तिथलं पाणी सुद्धा पिणार आणि मुक्कामी मात्र मंदिरामध्ये सगळ्या गोष्टींना होकार दिला. आणि दुसऱ्या दिवशी तिथी सांगतो तुम्हाला, ऐकण्यासारखी तिथी आहे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा. त्या दिवसापासून अयोध्येमध्ये रामाची कथा सुरू झाली. स्वये श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण. इतकं सुंदर रामाचं चरित्र कुशलवांनी सांगितलं की प्रभूचे लोचन पाहणार. साक्षात श्रीरामचंद्रांच्या डोळ्यात काही येऊ लागले, अश्रू येऊ लागले. मग आता हे कुशलव प्रभू रामचंद्रांना त्यांच्या जीवनातलं त्यांचं बालपण सांगणार. बालकांड प्रभू रामचंद्रांचा जन्म कसा, प्रभू रामचंद्र विष्णूचे अवतार कसे, ते पृथ्वीवरती जन्माला का आले, रावण कोण होता, प्रभू रामचंद्र एक वचनी एक बाणी एक पत्नी व्रत धारण करून या पृथ्वीवरती राहिले. ते एक पत्नी एक वचनी एक बाणी हे तीन गुण रामांचे होते की त्यांच्या पूर्वजांचे होते. प्रभू रामचंद्रांचा जन्म यज्ञातल्या किरीत कसा झाला, भरत शत्रुघ्न आणि लक्ष्मण कसे जन्म, यांच्या तिथींचं जन्माचं काय वैशिष्ट्य, प्रभू रामचंद्रांचं शिक्षण कुठे झालं, त्यांना 2 गुरु कसे मिळाले, त्यांनी विश्वामित्रांचं यज्ञ रक्षण कसं केलं, आदी आदी विषयांना आपण उद्याच्या कथेमध्ये ज्ञान घेऊया. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपली कथा ही रोज 9:15 दरम्यान सुरू होणार, 1 वाजता संपणार. सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. दुसरी सूचना, अयोध्या नगरीमध्ये तुम्ही आलेले आहात, अधिक महिना सुरू आहे. तर या अधिक महिन्यामध्ये सगळी अयोध्या तर तुम्ही पाहणारच, यात काही मला शंका नाही. पण एक ठिकाण मी तुम्हाला सांगतो, ते अवश्य पाहायला जायचं भास्कर काका. सगळ्यांना आपापल्या खर्चाने जाऊ देत, काही नाही. नंदीग्राम कुठलं ठिकाण, इथून काहीतरी 10, 20, 25, 30 किलोमीटर. तिथे भरताने रामचंद्रांच्या 14 वर्ष काय सांभाळलं, पण त्या पादुकांचं तिथे मंदिरच आहे. तिथे एक आगळं वेगळं मंदिर आहे, भरत हनुमंत मिलाप मंदिर. प्रभू रामचंद्र लंकेत आले हे सांगायला हनुमंत आला ना, त्यावेळेस भरताने हनुमंतांना मिठी मारली, त्याचं मंदिर नंदीग्राम. ते महत्वाचंच आहे. 14 वर्ष पादुका तिथे सांभाळल्या, ते महत्वाचंच आहे. पण तिथे आश्चर्य असं आहे की प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक ठरला होता. तुम्हाला कथा माहिती आहे, मी सांगणारच आहे. पण तो कॅन्सल झाला आणि त्यांना 14 वर्ष कुठे जावं लागलं. मग त्यांच्या अभिषेकासाठी भारतातल्या सर्व नद्या, सर्व तीर्थ, सर्व समुद्र यांचं पाणी आणलेलं होतं. रामचंद्र वनवासात निघून गेले, दशरथाचा मृत्यू झाला. मग भरत भेट झाल्यानंतर ते पाणी, राज्याभिषेकाचं पाणी, त्या नंदीग्राम क्षेत्री एका विहिरीमध्ये होतं. त्या विहिरीचं नाव आहे सर्वतीर्थ. काय नाव आहे? तीर्थाचं पाणी. जमलं तर आंघोळ करा, जमलं तर हातपाय धुवा. छोटी विहीर आहे, छोटं तीर्थ आहे, पण त्या तीर्थाचं पाणी अंगावर घेतलं तर भारतातल्या सर्व तीर्थांचं स्नान केल्याचं, सर्व तीर्थांचं दर्शन घेतल्याचं, सर्व तीर्थांना प्रत्यक्ष पाहिल्याचं पुण्य. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, अयोध्या क्षेत्री अधिक महिन्यात सर्व तीर्थात स्नान करणं म्हणजे आपलं परमभाग्य. हा दिवस परत आयुष्यात येणार नाही.
जसं जमेल तसं करा. भास्कर काकांच्या कानावर घातलंय, ते नियोजन करतील, त्या नियोजनाप्रमाणे करा. मी बाकी कुठलाही आग्रह करणार नाही तुम्हाला. आपण अयोध्येत सर्व तीर्थामध्ये स्नान करा. गोपाल कृष्ण भगवान चंद्रनाथी
तत्पूर्वी आपल्या श्रीमद भागवत कथेचं आयोजन करणारा निवृत्त रेल्वे ग्रुप, या ग्रुप मधील काही सन्माननीय आदरणीय व्यक्ती आपल्याला सोडून निघून गेल्या आहेत. त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे. त्यांना 2 मिनिटं आपण श्रद्धांजली द्यायची आहे. सर्वात प्रथम मी त्यांचे नाव वाचतो. श्रीयुत राजेश काशीनाथ भंगाड, हल्ली मुक्काम पुणे. वैशाली विलास महाजन जळगाव आणि कमल नथू महाजन डोंबिवली. या 2 स्त्रिया रेल्वेचं रिझर्वेशन करून अयोध्येला यायला उत्सुक होत्या. दुर्दैवाने भगवंतांनी अयोध्येच्या ऐवजी त्यांच्या परम वैकुंठात असलेल्या अयोध्येत त्यांना बोलवून घेतलं. त्यांनाही आणि श्रीयुत कमलाकर महाजन बदलापूर यांचंही निधन झालं. निश्चितच हे भागवत कथा ग्रुप मधले सदस्य होते, त्यामुळे मला निश्चित खात्री आहे त्यांना मुक्तीच मिळालेली असेल. भगवंत त्यांचं पूर्ण कल्याण करो अशी भगवंतांच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना आपल्या ग्रुप तर्फे श्रद्धांजली वाहण्यासाठी 2 मिनिटं आपण स्तब्ध उभं राहूया. गोपाल कृष्ण भगवान की या मृत व्यक्तींना श्रद्धांजली मी या ठिकाणी वाहतो आणि बसायला मला सुरुवात करतो. आता विश्वात्मके येणे वायने तोषावे तोषोगी मजल्यावे असायाने जे करांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी कधी वाढो भूता परस्परे पडो नैतजीवांचे दुरितांचे तिमिरतावो विश्वस्वधर्म सूर्य पावो जो जे रांचे तो ते लाभो प्राणिनाथ वर्षद सकल मंगळे ईश्वर निष्ठांची मान्य आली अनवरत हो मंडळी भेटतो तया सदा कल्पतरूंचे आरव चिंता चिंतामणीचे गाव भूतदेचे अर्णव विभूषामे चंद्रमेजे अलार्चन मार्गंडे तापहीन ते सर्वाहि सदा सज्जन सूर्ये भूतो किंबहुना सर्वसुखी पूर्ण होती लोकी प्रजिजो वारिमुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये दृष्ट विजय भोवावे एक म्हणे श्री विश्वेश्वराहो आहोई नाथ बसावो येणे वरे ज्ञान देव शिवया